कथा शब्दाचा अर्थ एखादी गोष्ट सांगितलं पाहिजे, चरित्र सांगितलं पाहिजे, विस्तारपूर्वक असं एखाद्या घटनेचं क्रमानं वर्णन केलं पाहिजे, असाच कथा शब्दाचा अर्थ घ्यावा असा आपल्याला अभिप्रेत नाही. कथा शब्दामध्ये असलेल्या कथ धातूनुसार जे काही कथन चालतं त्याला कथा म्हणतात. कथा शब्दाचा विचार करत असताना कोशामध्ये कथा शब्दाच्या जातीचे बाकीचे शब्द शोधून काढून ते शब्द जसे सोडवले जातात त्या पद्धतीनं कथा शब्द सोडवण्याचा प्रयत्न केला गेला. यथा, तथा, सर्वथा, अन्यथा हे जे शब्द आहेत ना, याच जातीचा शब्द कथा आहे. यथा, तथा, अन्यथा, सर्वथा या जातीचा जर कथा शब्द आपण स्वीकारला तर हे बाकीचे शब्द जसे सोडवले जातात तशाच पद्धतीनं कथा शब्द सोडवायचा. यथा शब्द कसा सोडवायचा? येन प्रकारेण इति यथा, तेन प्रकारेण इति तथा, अन्येन प्रकारेण इति अन्यथा, सर्वेण प्रकारेण किंवा सर्वैः प्रकारैः इति सर्वथा. ज्या प्रकारे हा यथा शब्दाचा अर्थ आहे त्या प्रकारे हा तथा शब्दाचा अर्थ आहे. अन्य प्रकाराने हा अन्यथा शब्दाचा अर्थ आहे. सर्व प्रकारांनी किंवा सर्व प्रकाराने हा सर्वथा शब्दाचा अर्थ आहे. हे जसे या बाकीच्या शब्दाचे अर्थ घेतले जातात त्याच जातीचा कथा शब्द घेऊन तो जर सोडवायचा ठरला तर केन प्रकारेण इथे कथा अशी कथा शब्दाची व्युत्पत्ती आपल्याला घेता येते. कशा प्रकारे हा कथा शब्दाचा अर्थ झाला. कथा म्हणजे कशा प्रकारे. आणि एखादं निरूपण सुरू झाल्याच्या नंतर त्याच्या संबंधानं कशा प्रकारे असा प्रश्न निर्माण झाला की त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी म्हणून जे जे सगळं निरूपण करावं लागतं त्याला कथा असं म्हणतात. बरं का, भगवंताने अवतार घेतला कशा प्रकारे. सर्वज्ञ सर्ववेत्ता असलेला परमात्मा पण त्यानं बाललीला करत असताना अज्ञानाचं काही चरित्र दाखवायला सुरुवात केली. कशा प्रकारे. परमात्मा सच्चिदानंद घन असताना त्या परमात्म्याच्या चरित्रामध्ये ब्रह्मस्वभाव चरित्र जसं येतं तसं काही प्रकृती स्वभाव चरित्र सुद्धा आपल्याला पाहायला सापडतं. ते कशा प्रकारे. जे काही तुम्ही निरूपण करायला लागला त्या निरूपणाच्या संबंधानं हे कशा प्रकारे सुसंगत होतं असा जो प्रश्न विचारला जातो त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल जे काही सगळं बोलावं लागतं त्याला कथा म्हणतात. जी काही संगती सांगावी लागते तिला कथा म्हणतात. जे काही विस्तारपूर्वक चिंतन मांडावं लागतं त्याला कथा म्हणतात. परमात्मा असा असताना त्याच्याबद्दल आपल्याला विरुद्धतेनं असं चरित्र पाहायला सापडतं. कसं असू शकतं हे. परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे याचं उत्तर देत असताना संत महात्मे सांगतात सगुण निर्गुण एको गोविंदो रे. तो सगुणही आहे निर्गुण. अरे सगुण तो निर्गुण कसा, निर्गुण तो सगुण कसा, कशा प्रकारे. लावा ना संगती. तो दृश्य आहे का अदृश्य आहे, तो सगुण आहे का निर्गुण आहे. अशा परस्पर विरुद्ध धर्माची आश्रयता प्रकृतीसिद्ध पदार्थाच्या बाबतीमध्ये सांगता येत नाही. जगातला कोणताही पदार्थ परस्पर विरुद्ध धर्माला आश्रय असू शकत नाही. पण परमात्म्याचं वर्णन करत असताना बऱ्याच ठिकाणी श्रुतीमध्ये परस्पर विरुद्ध धर्माश्रयतेनं वर्णन देवाचं पाहायला सापडतं. तद्दूरे तद्वदंतिके. श्रुती माता देवाचं वर्णन करायला लागली. तो परमात्मा कसा आहे. तो दूर आहे, तो जवळही आहे. तो आत आहे का बाहेर आहे. तो आतही आहे, तो बाहेरही आहे. काय म्हणतात. तो बाहेर जर असेल तर आत कसा, आत असेल तर बाहेर कसा. तो सगुण असेल तर निर्गुण कसा, निर्गुण असेल तर सगुण कसा. दृश्य असेल तर अदृश्य कसा, अदृश्य असेल तर दृश्य कसा. तो सूक्ष्म असेल तर स्थूल कसा आणि स्थूल असेल तर सूक्ष्म कसा. आहे की नाही. अणुचाही अणु म्हणलं त्याला, व्यापकाचाही व्यापक म्हणलं त्याला. मग अशी परस्पर विरुद्ध धर्माश्रयता जी आपल्याला पाहायला सापडते ना ती परब्रह्माच्या ठिकाणी सुसंगत कशी होते या संबंधानं जगद्गुरु शंकराचार्यासारखे महात्मे जे वर्णन करतात ना त्याची व्यापकताच खरी आहे बाबा. त्याला जी सूक्ष्मता सांगितली ती उपाधी संबंधानं सांगितली गेली. त्याची निर्गुणताच खरी आहे बाबा. त्याला सगुणता जी सांगितली गेली ती उपाधी संबंधानं सांगितली गेली. असं जे काही निरूपण किंवा याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं कोणा शास्त्रकारांनी केलेलं निरूपण असेल तर ते ज्या ज्या शास्त्रकाराचा जो जो दृष्टिकोन असेल त्या त्या दृष्टिकोनाने त्या त्या शास्त्रकारांनी त्या त्या वचनामध्ये आलेल्या परस्पर विरुद्ध वर्णनाची जी संगती लावण्याचा प्रयत्न केला. ही संगती कशा करता आली, कशा प्रकारे हा प्रश्न निर्माण झाला म्हणून त्याच्या उत्तराकरता हे बोलावं लागलं. कशा पद्धतीने, कशा प्रकारे. केन प्रकारेण इति कथा.
कशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर जे असतं ना त्याला म्हणतात कथा. तसं साधूचं वर्तन कसं असतं? साधू आहे, साधूचं महात्म्याचं तुम्ही वर्णन करायला लागला. महात्मा कसा असतो? त्या महात्म्याच्या असण्याबद्दल तो कसा असतो असा जो प्रश्न निर्माण होतो, त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवान जे बोलले त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही साधू कथा आहे. महात्मानुस्तुमाम पार्थ या श्लोकामध्ये आलेली ही साधू कथा आहे. साधूच्या संबंधातलं हे कथन आहे. साधू कसा असतो त्या संबंधातलं हे निरूपण. गोष्ट नाही आहे. कथा शब्दाचा अर्थ गोष्ट, चरित्र, विस्तारपूर्वक केलेलं संपूर्ण इत्थंभूत त्याच्या जीवनातल्या घटनाचं वर्णन, असा कथा शब्दाचा अर्थ घेऊन आपल्याला इथे संगती लावता येत नाही. इथं कथा म्हणजे काय? कथन. साधूच्या संबंधातलं कथन. कसं असतं ते कथन? ऐका म्हणे. कशा करता ऐका? त्याची फलश्रुती काय असते? जेथं वाचा विसवे ते साधू कथा. ज्या ठिकाणी वाणीला विश्रांती प्राप्त होते अशी ही साधू कथा आहे. साधू कथा वाणीनं बोलायची आणि वाणीला विश्रांती देते. ज्या ज्या इंद्रियाचा जो जो व्यापार असेल तो व्यापार करण्याच्या योगानं त्या इंद्रियाला विश्रांती प्राप्त होणार का? क्षीण येणार? क्षीणच येणार आहे. वाणीचं काम आहे बोलण्याचं. वाणी जर बोलायला लागली तर वाणी श्रांत होणार, थकून जाणार, तिला क्षीण येणार. डोळ्याचं काम आहे बघायचं. डोळा सारखं रूपाचं दर्शन जर घ्यायला लागला तर डोळा थकून जाणार. ज्या इंद्रियाचं जे काम असेल ते काम करण्यामध्ये त्या इंद्रियाला विश्रांती नसते, उलट थकवा येण्याची शक्यता असते. पण इथं ज्ञानोबा काय म्हणतात? बोला. काय बोला? साधू कथा बोला. का बोला? ती बोलण्याच्या योगानं वाणीला विश्रांती प्राप्त होणार म्हणून बोला. ती का ऐका? विश्रांती प्राप्त होणार म्हणून ऐका. सर्व इंद्रियांना विश्रांती प्राप्त करून देणारं एकच स्थान आहे, त्याचं नाव आहे परमात्मा. आणि त्या परमात्म्यापर्यंत गेल्याच्या नंतर ती सगळी इंद्रिय थांबणार, विश्रांत होणार. असं असल्यामुळं ही साधू कथा परमात्म रूपाला प्राप्त झालेल्या महापुरुषाच्या संबंधातली असल्यामुळं देवापर्यंत पोहोचल्यावर जशी सगळ्या इंद्रियांना विश्रांती, त्या पद्धतीनं परमात्म रूपतेला प्राप्त झालेल्या साधू पुरुषापर्यंत पोहोचण्यामध्ये सर्व इंद्रियांना विश्रांती प्राप्त होणार. अशी सर्व इंद्रियांना विश्रांत करणारी साधूची कथा मी तुम्हाला सांगतो. कसे ते महात्मे? साधू कथेचं फार मोठं महत्व इतरत्रही संतांनी आणि आपल्याला रामायणादी ग्रंथातून पाहायला सापडतं. रामायणातला एक प्रसंग आहे. वनवासामध्ये असताना रामचंद्र प्रभूचं लक्ष्मणाचं बोलणं चाललं होतं. दोघं बोलत बसले भाऊ. निवांत वेळ होता. दोघं जण बोलत बसले. बोलता बोलता अयोध्येकडची वार्ता निघाली. लक्ष्मणानं सगळ्या अयोध्येचं वर्णन केलं. आपली नगरी फार छान आहे. देवानां पूः अयोध्या. देवांचं नगर आहे अयोध्या. अयोध्येचं वर्णन केलं. अयोध्येच्या नगरवासी जनाचं वर्णन केलं. हे सगळे नगरवासी जन रामचंद्र प्रभूच्या संबंधांना अनुकूल कसे आहेत त्याचं वर्णन केलं. सुमंत नावाच्या प्रधानाचं वर्णन केलं. वसिष्ठ नावाच्या आपल्या सद्गुरूचं वर्णन केलं. या सगळ्याचं वर्णन करता करता राजा दशरथाचं वर्णन केलं. कौसल्या मातेचं वर्णन केलं. लक्ष्मणानं सुमित्रा मातेचंही वर्णन केलं. आणि जेव्हा कैकेयीचं स्मरण झालं, भरताचं वर्णन चालू होतं आणि भरताचं वर्णन करता करता बंधुवर्य भरताच्या संबंधानं बोलता बोलता भरताची माता म्हणून कैकेयीचं जेव्हा स्मरण झालं तेव्हा लक्ष्मण थोडेसे कैकेयीवर घसरले आणि कैकेयीच्या संबंधानं नाही ते बोलायला लागले. ते नाही ते बोलायला लागले एवढं पाहिल्याबरोबर रामचंद्र प्रभूने त्यांना अडवलं आणि सांगितलं, म्हणे लक्ष्मणा हे थांबव, म्हणे हे बोलायचं नाही, मला हे ऐकायचं नाही, तो हे बोलायचं नाही. काय बोलू? रामचंद्र प्रभूने सांगितलं आत्तापर्यंत जे चालू होतं ते बोल. काय बोलायचं? भरतस्य कथांकुरु. रामायणातले शब्द आहेत. भरताची कथा कर. का करायची? मला ती आवडते म्हणून. साधू पुरुषाची कथा अशी आनंद देणारी, देवाला आनंद देणारी, आपलं कल्याण करणारी, सर्व इंद्रियांना विश्रांती देणारी. हरपले आपण पे पावे, ते या संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे. इथं कथा आली. हरवल्यासारखी झालेली आत्मवस्तू. हरवली नाही पण हरवल्यासारखी झाली. हरवली वाटलं. अज्ञानाच्या योगानं जवळ असताना सुद्धा आपणच असताना ती आत्मवस्तू हरवल्यासारखी वाटली. आपण पे ते हरवल्यासारखं झालं होतं. पण ते परत पावे, ते आपल्याला प्राप्त होणार आहे. पण त्याच्याकरता काय करावं लागतं? संता ते पाहता गिवसावे. साधू पुरुषाच्या दर्शनानं ती हरवलेली आत्मवस्तू आपल्याला शोधून घेता येते. सोन्वेष्टव्य सविजिज्ञासितव्य श्रुतीनं सांगितलं त्याला शोधा. तो त्याला शोधायचा प्रकार कसा असतो? साधू ते पाहता गिवसावे. संत दर्शनातून त्याला शोधता येतो.
मग संत दर्शन प्राप्त होण्याकरता काय करा? म्हणून वानावे, त्या साधूचं वर्णन करा. वर्णन करा म्हणजे काय? कथा करा, त्यांची कथा करा. साधूची कथा कल्याण करणारी, साधूची कथा देवाला आवडणारी, साधूची कथा हरवल्यासारखी झालेली आत्मवस्तू आपल्याला प्राप्त करून देणारी. साधूची कथा करणारा मनुष्य देवाला आवडतो म्हणून साधूची कथा करायची. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, ज भक्त चरित्राते प्रशंसिते. भक्ताच्या चरित्राची प्रशंसा ज्यांच्याकडून होते ते महापुरुष मला प्राणाहून अधिक आवडतात असं देवाने स्वतः सांगितलेलं असल्यामुळं साधूची कथा करावी. आणि अशी साधूची कथा काय आहे हे जर देवाच्या शब्दात पाहायचं ठरलं तर देवाने सांगितलं साधू पुरुष हा महात्मा असतो. महात्मा महान आहे, आत्मा ज्याचा त्याला म्हणायचे महात्मा. आत्म्यामध्ये महान वगैरे असा काही भेद असतो का? आत्म्याच्या बाबतीमध्ये तसं शास्त्रामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीची चिंतन वेगळ्या वेगळ्या शास्त्रकारांनी केलेली आपल्याला पाहायला सापडतात. नाही असं नाही. कोणी आत्म्याला अणु मानतो, कोणी मध्यम मानतो, कोणी व्यापक मानतो. पंचदशीकारांनी ते सगळे वाद आपल्याला पंचदशीत मांडून दाखवलेले पाहायला सापडतात. अणुर्महान, अणुपरिमाणाचा आत्मा म्हणणारे काय? अणुमदंती अंतराला हा सूक्ष्म नाडी प्रचारत रोम न सहस्रभाग्यन तुल्यासु प्रचरत्ययम. अणुपरिमाणाचा आत्मा मानावा असं त्यांनी सांगितलं. कशाकरता अणु मानायचा हो आत्मा? त्यांनी सांगितलं आपल्या शरीरात असणाऱ्या नाड्यापैकी आपल्या शरीरावर असणारा जो रोम आहे, केस आहे, या केसाची जी जाडी आहे याचा 1000वा भाग एवढी लहान ज्याची जाडी आहे अशा नाडीतून त्या आत्म्याला संचार करावा लागतो. यासाठी तो अणुमाना. अणुमाना. पण आत्मा अणुपरिमाणाचाच मानायचा ठरला की मग पुढे आपत्ती यायला लागली की बाबा आत्मा अणु आहे ना. हो, कशा करता तो अणु मानला? रोमाच्या सहस्र भाग ज्याची कमी, सहस्र अंश ज्याची जाडी आहे अशा नाडीतून त्याला संचार करावा लागतो म्हणताना मग त्याचा संचार चालू असताना तो जर समजा पायाच्या अंगठ्यात गेलेला असेल तर बाकीचा सगळा शरीराचा भाग अचेतन व्हायला पाहिजे. हा अचेतन होत नाही. चैतन्य गुण कोशाच्या मुळे आहे शरीरामध्ये तर सांगितलं आत्म्याच्या मुळे आहे. मग आत्मा जर असा फिरायला लागला आणि फिरता फिरता तो जर पायामध्ये गेला, नखात गेला, अंगठ्यात गेला तर बाकी सगळा शरीराचा भाग जड व्हायला पाहिजे. तसं तर दिसत नाही. म्हणून मग काय म्हणा, ज्या अर्थी शरीराच्या पायाच्या नखापासून शेंडीच्या टोकापर्यंत चैतन्याची व्याप्ती दिसून येते त्या अर्थी आत्मा शरीरा एवढा माना. तस्मात म्हणून या कारणानं आत्म्याच्या बद्दल बोलत असताना मध्यम परिमाणाचा आत्मा म्हणा. जेवढा ज्याचा देह त्याचा आत्मा तेवढा म्हणा. दिगंबरा मध्यमत्वम आहुः आपादमस्तकम चैतन्य व्याप्ती संदृष्टे आनखाग्र श्रुतेरपे. श्रुतीचे वाक्य तशा पद्धतीचं दिसून येतं. आणि पायाच्या तळव्यापासून अगदी नखाच्या टोकापासून शेंडीच्या टोकापर्यंत सर्वत्र ज्या अर्थी चैतन्याची व्याप्ती दिसून येते त्या अर्थी आत्मा मध्यम परिमाणाचा माना. देहा एवढा माना. इथे आपत्ती आली. आत्मा मध्यम परिमाणाचा जर मानला, मध्यम परिमाणाचा म्हणजे ज्याचा देह जेवढा त्याचा आत्मा तेवढा मानला तर पुढचा देह या शरीराच्या पेक्षा लहान मोठा प्राप्त झाला. आत्म्याचं काय व्हायचं? मनुष्याच्या देहात असणाऱ्या आत्म्याला त्याच्या कर्मानुसार पुढचा देह प्राप्त होताना तो जर मुंगीचा प्राप्त व्हायला लागला तर माणसा एवढा आत्मा मुंगीच्या देहात मावायचा कसा? आणि माणसाच्या देहात असलेल्या आत्म्याला त्याच्या कर्मानुसार पुढचा देह हत्तीचा प्राप्त व्हायला लागला तर हत्तीच्या देहाला हा आत्मा पुरायचा कसा? मग काय करा? त्याची संगती लावण्याकरता या दिगंबर जैनांनी संगती अशी सांगितली की बाबा आमचा आत्मा सांश आहे, त्याला अवयव आहेत आणि अवयव असल्यामुळं लहान मोठ्या शरीरात जात असताना याच्या अवयवामध्ये घट आणि वृद्धी होते. लहान शरीरात जाताना आत्म्याचे काही अवयव कमी होतात म्हणून तो लहान शरीरात मावू शकतो. मोठ्या शरीरात जाताना आत्म्याच्या अवयवात वृद्धी होते म्हणून हा आत्मा मोठ्या शरीराला पुरू शकतो. पण ही संगती मान्य होईना. वेदांतांनी शेवटी सांगितलं बाबा मध्यम मानूनही आत्मा चालत नाही. त्याचं कारण असं आहे, मध्यम मानताना त्याला तुम्ही सावयव मानता आणि सांशस्य घटवन नाशः. जी वस्तू अवयवयुक्त असते त्या अवयवयुक्त वस्तूला नाश असतो. सावयव वस्तूचा नाश होतो. आत्मा जर सावयव मानला तर नाशवान मानावा लागतो.
श्रुतीनं तरी त्याचं वर्णन करत असताना अविनाशित तद्विधी गीता म्हणते, अविनाशी वा अरे अयम आत्मा अनुच्छेद्य धर्मा, वेद बोलतो. मग आत्मा अनुच्छेद्य धर्म असेल, तो अविनाशी असेल, तर तो सांश मानून चालणार नाही. सांश मानून चालणार नाही म्हणून तो मध्यम म्हणून चालत नाही. मग काय, तस्मात् आत्मा महान एव नैव अणुः नापि मध्यमः आकाशवत् सर्वगतः निरंशः श्रुतिसम्मतः. म्हणून वेदाला मान्य असलेलं आत्मस्वरूप कसं आहे, महान एव, तो मोठाच आहे, तो व्यापकच आहे, तो एकच आहे, एकमेवा द्वितीय आहे, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित आहे. आणि तो एकच असलेला आत्मा महानच आहे, तो अणु किंवा मध्यम म्हणून चालत नाही. मग एकच आहे आणि व्यापकच आहे, महानच आहे. तर महान आहे आत्मा ज्याचा, या आपल्या महात्मा शब्दाच्या व्युत्पत्तीनुसार प्रत्येकालाच महात्मत्व येईल ना हो. एकच आत्मा, सगळ्याचा एकच, तो महानच. असं असल्यामुळे जगातले सगळेच लोक महात्मे झाले ना. मी महात्मा, तुम्ही महात्मा, ज्ञानोबा तुकोबाराय महात्मा. कसं चालायचं असं? मग पामर, विषयी, जिज्ञासू या बाकीच्या लोकांची संगती लागायची कशी? सगळेच महात्मा ठरायला लागले ना. तर त्याचं उत्तर असं आहे की महात्मा शब्दाचा अर्थ करत असताना आत्मा शब्दाचा मुख्य अर्थ सोडावा लागतो. शंकरानंदारिकांनी हे आपल्याला सांगितलेलं आहे की इथं आत्मा शब्दाचा गौण अर्थ घ्या. आणि गौण अर्थ करत असताना आत्मा नाम चित्तम, ज्यांचं चित्त व्यापक आहे, ज्यांचं चित्त महान झालं, आत्मा शब्दाचा अर्थ चित्त करा. आणि हा चित्त शब्द आपल्या वारकऱ्यालाही मानावा लागतो, कारण ज्ञानोबराने सुद्धा तोच स्वीकारलाय. जयाचे चोखटे मानसी मी होवोनी असे क्षेत्र संन्यासे, जया निजेलिया ते उपासी वैराग्य गा. हे मानस शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी इथं आत्मा शब्दाचा पर्याय म्हणून ठेवलेला आहे. आणि महान शब्दाचा पर्याय म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी चोखटे शब्द ठेवलाय. चोखटे मानसी हा महात्मा शब्दाचा बरोबर ज्ञानोबारांनी केलेला अनुवाद आहे. मग महान शब्दाचा अर्थ चोखट. चोखट म्हणजे शुद्ध. त्या शुद्धतेच्या योगानंच अंतःकरणाला विशालता येते. अंतःकरणाची विशालता कशामुळं? विकार रहित झाल्यामुळं, विशुद्धी त्याच्या ठिकाणी आल्यामुळं, अशुद्धी त्याची गेल्यामुळं, अविद्येची अशुद्धी अंतःकरणातून निघून गेली, कामक्रोधाधिक विकाराची अशुद्धी निघून गेली, अहंकाराच्या योगानं परिच्छेदाची अशुद्धी जी आहे अंतःकरणातली ती निघून गेली. आणि त्याच्यामुळं अंतःकरण कसं झालं? चोखटे. चोखटे म्हणजे शुद्ध झालं. चोखटे मानसी, त्या चोखट्या माणसामध्ये परमात्मा येऊन ते एवढं मोठं झालेलं असतं की परमात्मा तिथे येऊन कायमचा राहतो. मी होवनी असे क्षेत्र संन्यासे, कायमचा येऊन राहतो परमात्मा. क्षेत्र संन्यास म्हणजे एका क्षेत्रात राहण्याचा ज्यानं कायमचा संकल्प केलेला आहे. अन्य क्षेत्राच्या बाबतीमध्ये सम्यक न्यास म्हणजे ज्यानं त्याग करून टाकला. बाकीच्या क्षेत्रात जायचं नाही, मला याच क्षेत्रात राहायचंय असं ज्यानं ठरवून टाकलेलं आहे त्याला म्हणतात क्षेत्र संन्यासी. असा परमात्मा विशुद्ध अंतःकरणाच्या साधुपुरुषाच्या हृदयामध्ये कायमचा राहतो. म्हणून त्याच्या महात्म्यपणाला महत्व आहे. अंतःकरण शुद्ध झालं, शुद्ध झाल्यामुळे ते विशाल झालं, विशाल झाल्यामुळे परमात्म्याला गवसणी घालण्या एवढं मोठं झालं. जयाचे चित्त गवसणी व्यापकामज म्हणतात ना परमात्मा, एवढं मोठं झालं. आणि एवढं मोठं होण्याकरता ते चोखट झालेलं आहे. आणि चोखट झालं हे कशावरून ओळखायचं? ज्ञानेश्वर महाराजांनी त्या चोखटपणाची खूण आपल्याला सांगितली. निजे लिया ते उपासी वैराग्य गा. तो महात्मा झोपलेला असताना सुद्धा वैराग्य त्याची उपासना करतं. वैराग्य दवडिता पाठी लागे म्हणतात ना, संसाराया समजता जाणीजे जया नित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. हे वैराग्यानं दवडून लावल्याच्या नंतर पाठीमागं लागावं. महात्मा झोपलेला असताना वैराग्यानं त्याच्या जागा राहून त्याची उपासना करावी. निजे लिया ते उपासी वैराग्य का. रामकृष्ण परमहंस देवाच्या बाबतीमध्ये असं सांगतात पहा, ते असे झोपलेले असले तरी त्यांचं वैराग्य जागृत असायचं. एक माणूस त्यांच्या भेटीला आला, श्रीमान होता. बऱ्याच वेळेला रामकृष्ण परमहंस देवाला काही समर्पण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांची वृत्ती नव्हती घेण्याची. त्यामुळे त्यांना धातूचा स्पर्श सहन होत नव्हता. धातूचा स्पर्श त्यांना चालत नसे असं त्यांच्या चरित्रात मी वाचलंय. म्हणजे ते ज्या आसनावर भजना करता येऊन बसायचे त्या आसनाच्या खाली चुकून कोणी एखाद्या माणसाने नाणं ठेवलं
आसनावर येऊन बसल्याबरोबर काहीतरी पोळल्यासारखे ते उठून नाचायला लागायचे. म्हणे धातूचा स्पर्श चालत नसे. ते एकदा झोपलेले होते, उजव्या अंगावर उजव्या कुशीवर झोपलेले होते. उजवा हात असा बाजूला उताणा होता आणि कोणीतरी श्रीमान माणूस त्यांच्या दर्शनाकरता आलेला. त्यांनी वेळ मागितली. म्हणे मला वेळ नाही, पुढे जायचं आहे, मला आज जाऊन दर्शन घेऊ द्या. सेवकांनी सांगितलं, तिथं सेवेला जे होते त्यांनी सांगितलं, म्हणे या म्हणे दर्शन घेऊ शकता, तुम्ही पाहू शकता परमहंस देवाला, पण ते झोपलेत, विश्रांतीत आहेत, त्यांच्या विश्रांतीत भंग करू नका, परत त्यांना झोप लागत नाही. त्यावेळेला ते आजारी होते, झोपलेले होते, हात उताना असा पडलेला होता. याने जाऊन विचार केला की आतापर्यंत या महात्म्यांनी कोणाकडून काही घेतलं नाही म्हणतात, आपण आता हे झोपलेले तर यांच्या हातात काही समर्पण करावं. 1 रुपयाचं चांदीचं नाणं त्यांनी घेतलं, रामकृष्ण परमहंस देवाच्या हातावर ठेवलं. हातावर नाणं पडल्याबरोबर हात असा झाला, खाली टाकलं गेलं. ते नाणं खाली टाकलं गेलं म्हणून यांनी परत उचलून ठेवलं. 10-5 वेळेला ते नाणं उचलून त्यांनी हातावर ठेवायचा प्रयत्न केला, पण हाताने ते नाणं टाकून दिलं. याला म्हणतात निजे लिया ते उपासी वैराग्य. आणि अशी ज्याची अवस्था झालेली आहे, जो महात्मा झोपलेला असताना सुद्धा वैराग्य ज्याची उपासना करतं, त्या महात्म्याचं अंतःकरण शुद्ध आणि शुद्धतेपोटी विशालतेमुळं तो महात्मा. आणि तो महात्मा असल्यामुळं, महात्मा कशावरून, त्याचं अंतःकरण मोठं झालं कशावरून म्हणायचं, मी होवनी असे क्षेत्र संन्याशी, देव त्याच्या हृदयात राहतो म्हणून. ही आहे साधू कथा, हा आहे महात्मा शब्दाचा अर्थ. आणि असा हा जो महात्मा असतो, तो महात्मा अजून कसा असतो, दैवीम प्रकृतीम आश्रिता. दैवी प्रकृतीचा आश्रय त्यानं केलेला असतो. नाही, दैवी प्रकृती त्याच्या आश्रयाला आलेली असते. तुकाराम महाराजांनी तसंच वर्णन केलं, येती अंगावसती लक्षणे, अंतरी देवे धरिले ठाणे, आपणची येती तयाचे गुणे, जाणे येणे खुंटे ये वस्तीचे. आपण स्वतःहून दैवी गुण त्या महात्म्याच्या आश्रयाला येऊन राहतात. दैवीम प्रकृतीम आश्रिता. आणि असे महात्मे भजंती अनन्य मनसः, अनन्य मनानं भगवंताचं भजन करतात, अन्यत्र मन जाऊच देत नाहीत. एक परमात्म्याच्या वाचून अन्य सगळ्याच्या सगळ्या पदार्थांचा, वस्तूचा, व्यक्तीचा, देवतादिकांचा त्यांनी त्याग केलेला असतो. अनन्य मनानं भगवंताचं भजन करतात. अन्याश्रयाणाम त्यागः अनन्यता. अन्य काहीच त्यांनी आश्रयाला घेतलेलं नसतं, कशाचाही आश्रय नसतो, अन्य देवादिकाचा सुद्धा आश्रय नसतो. एक ते वल्लभाचार्यांच्या चरित्रातली कथा आहे पहा. वल्लभ परंपरेतले एक साधू महात्मा एकदा वृंदावनाच्या परिक्रमेला गेले. 100-500 माणसं त्यांच्या सोबत होती, भक्त मंडळी. वृंदावनाची परिक्रमा 84 कोसाची त्यांची परिक्रमा चालू होती. ती परिक्रमा चालू असताना त्यांचा क्रम होता, ठराविक ठिकाणी मुक्काम असतो, तिथं मुक्कामाला थांबायचं, थांबल्यानंतर सत्संग व्हायचा. बरोबर 100-500 मंडळी हे महात्मा सोबत असलेले. हे महात्म्यांच्या करता एक आसन, चौरंग वगैरे मोठं असं आसन होतं, उंच असं व्यासपीठासारखं. ते बसायचे, थोडा सत्संग व्हायचा, थोडं त्यांचं निरूपण व्हायचं, काहीतरी प्रवचन वगैरे व्हायचं, सर्वांना आनंद. मग भोजन वगैरे होऊन विश्रांती होऊन दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाला लागायचं. असा संध्याकाळचा मुक्काम पडलेला एका ठिकाणी. मुक्कामात ते बसलेले, बाकीचे सगळे लोक त्यांच्या भोवताली जमा झालेले, बसलेले. महात्म्याचं प्रवचन चालू. प्रवचन चालू असताना त्या परिसरातला कोणीतरी एक शेतकरी त्याच्या शेतातले गहू, एक ठीक असं पोतं घेतलेलं, त्या पोत्यात भरलेले गहू, ते पोतं डोक्यावर घेऊन आपल्या घराकडे चाललेलं. आणि जाता जाता त्यानं पाहिलं, अरे 100-500 माणसं बसली आहेत. एक माणूस वर बसला असा चौरंगावर, काहीतरी बोलतोय, काय चाललंय बोलणं ऐकावं म्हणून त्यानं काय केलं, ते पोतं खाली टाकलं. आता शेतकरीच माणूस होता, डोक्यावर पोतं होतं, ते पोतं इकडे तिकडे टाकून चालायचं नाही म्हणून त्याने ते खाली टाकलं. खाली टाकल्याच्या नंतर त्या पोत्याच्या, आपण तिकडं लक्ष देऊन जर ऐकायला लागलो नाही, इकडं कोणी पोतं उचललं तर काय करा, म्हणून त्या पोत्याच्या संरक्षणाच्या विचारानं पोत्यावर बसला. तो पोत्यावर बसून ते ऐकायला लागला. ते ऐकत असताना बाकीची जी त्या महात्म्याची भक्त मंडळी होती त्यांना ते सहन होईना. त्याचं जे पोत्याचं आसन झालं होतं ना, महात्म्याच्या आसनापेक्षा थोडं उंच झालं. आमचे गुरु महाराज निरूपण करताना, यांचं प्रवचन चालू असताना यांच्यापेक्षा उंच आसनावर हा बसतो, हे त्यांना योग्य वाटेना. आणि ते योग्य होतं. त्या लोकांनी जाऊन त्याला समजावून सांगायचं. आधी अगोदर हाताने सांगितलं त्यांना, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. काही ऐकेना. त्याच्या जवळ जाऊन काही लोकांनी त्याला सांगितलं, खाली बसा बाबा. तो म्हणलं का, कशा करता खाली बसायचे? ते म्हणले, अरे प्रवचन चालू आहे ना. ते महात्मा बोलायला लागले. हा, ते बोलतात तर मी ऐकतो. म्हणलं काय बिघडलं काय, ते बोलायला वर बसू शकतात तर मी ऐकायला वर बसू शकत नाही का? तसं नसतं म्हणे, तुम्ही खाली बसा. तो काय ऐकायला तयार नाही.
माझं पोतं म्हणला, माझं मी आणलेलं आसन त्याच्यावर मी बसलो, तुम्हाला काही मी मागितलं नाही, तुम्ही दिलेलं हे आसन नाही, कशा करता माझ्याशी तक्रार करता, कशाला मला खाली बसायला सांगता? ऐकायला तयार नाही. आणि ते चाललेली त्या भक्त मंडळीची आणि त्या शेतकऱ्याची जी बाचाबाची होती ना, थोडंसं त्यांच्यात चाललेलं जे चिंतन होतं, चिंतन म्हणण्यापेक्षा ते भांडण होतं, ते भांडण महात्म्याने ऐकल्यावर महात्म्याला वाटलं जाऊन तिथं त्याला शांत करावं. म्हणून महात्मा तिथं गेले, विचारलं त्याला, काय बाबा काय चाललंय? ते म्हणले, तुमच्या भक्त मंडळीला विचारा. या भक्तांनी सांगितलं, काय झालं रे बाबा? भक्तांना विचारलं, काय झालं? भक्तांनी सांगितलं, महाराज यांना आम्ही खाली बसा म्हणत होतो. ते म्हणते, ठीक आहे ना, आम्ही यांना सांगितलं की बाबा हे महात्मा आहे, त्यांचं प्रवचन चालू आहे, हे वर बसलेले आहेत, आम्ही सगळे ऐकायला खाली बसतो, तसे तुम्ही खाली बसा. हे ऐकायला तयार नाहीत म्हणे, म्हणून यांना आम्ही थोडं समजावून सांगत होतो, त्याच्यात आवाज वाढला असेल, महाराज क्षमा करा. शिष्यांनी सांगितलं, महात्म्याने त्याला विचारलं, बाबा खाली बसायला काय अडचण आहे तुम्हाला? तो म्हणलं, का कशा करता खाली बसायचं सांगा. ते म्हणाले, तसं नाही, मी इकडे बसलोय ना, मी प्रवचन करतोय ना, म्हणून मी वर आहे. जेव्हा ऐकायचं काम असतं तेव्हा मी खाली बसतो, मग मीही खालीच बसतो, तुम्ही खाली बसा ना. त्याने सांगितलं, मी खाली बसणार नाही म्हणे, माझं पोत आहे, आसन माझं आहे, मला वर बसायला काय अडचण आहे, माझ्या पोत्याचा मी कसा वापर करावा हे तुम्ही सांगायचं काय, मी वर बसणार. महात्म्याने सांगितलं, बाजूला जाऊ म्हणे बाबा, आपण त्याच्याशी तक्रार करण्यात काय अर्थ आहे, आपल्याला काही त्याच्याशी बोलायचं कारण नाही, आपलं कृष्ण चिंतन थांबतंय, आपण चिंतनाला लागू. पण ते सगळे शिष्य थोडेसे बाजूला होतात. यांनी त्यांना विचारलं, शिष्यांना विचारलं, थोडंच मला सांगा म्हणे समजावून, हे तुमचे महात्मा जे आसनावर उच्च आसनावर बसले, ते उंच आसनावर का बसले सांगा बरं, सांगू शकता कारण? त्याने सांगितलं, हो सांगू शकतो. आणि शिष्य काय म्हणाले, हे अनन्य कृष्ण भक्त आहेत, अनन्य भक्त आहेत, म्हणून यांना वर बसण्याचा अधिकार आहे असं आम्ही मानतो. उत्तर काय होतं, हे अनन्य आहेत म्हणून यांना वर बसण्याचा अधिकार आहे असं आम्ही मानतो. ठीक आहे म्हणे. शिष्याने याला विचारलं, मग तुम्ही जे वर बसायला लागलात ना, तुम्हालाही काही कारण सांगावं लागेल ना, आम्हाला कारण विचारलं ना, तुमचे गुरु महाराज वर का बसतात, आम्ही कारण सांगितलं ना, आमचे गुरु महाराज अनन्य आहेत म्हणून वर बसले, तुम्ही कोण आहात सांगा, तुम्ही वर बसणार ना? तो म्हणलं, बसणार. मग उच्च आसनावर बसा करता तुमचा काही अधिकार पाहिजे, तुम्ही कोण आहात? तो म्हणला, मी फनन्य आहे. म्हणलं, ते अनन्य आहेत तर मी फनन्य आहे. आता फनन्य म्हणजे काय? त्यांनी सांगितलं, अनन्य म्हणजे काय सांगा, फनन्य म्हणजे काय सांगतो. पहिल्यांदा तुम्ही अनन्य शब्द दिला, त्याच्याकरता मी सांगितलं मी फनन्य आहे. आणि मग मी फनन्य म्हणल्याच्या नंतर तुम्ही फनन्य शब्दाचा अर्थ मला विचारत असाल तर अनन्य शब्दाचा अर्थ पहिल्यांदा सांगायची जबाबदारी तुमची आहे. अनन्य म्हणजे काय समजावून सांगितलं भक्तांनी. यांचा अधिकार मोठा आहे बाबा, याने अन्य आश्रय सगळा सोडलेला आहे. एक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सोडून इंद्र, चंद्र, महेंद्र, कुबेर, वरुण या देवांचा सुद्धा चिंतन हे करत नाहीत. एका कृष्णाच्या चिंतनापासून दुसरं कोणतं चिंतन हे करीत नाहीत, म्हणून यांना अनन्य म्हणतो आम्ही. मान्य म्हणे. त्या शेतकऱ्याने सांगितलं, मला अनन्य शब्दाचा अर्थ तुमचा कळाला, मान्य झाला, आता तुमचा फनन्य शब्दाचा अर्थ सांगा ना. भक्ताने विचारल्याच्या नंतर त्यानं सांगितलं, म्हणे बाबा तुम्ही आता मला जे सांगितलं ना, तुमचे गुरु महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चिंतन करत असताना एका कृष्णाला सोडून बाकीच्या इंद्र, चंद्र, महेंद्र, कुबेर, वरुण इत्यादी देवादिकाचं सुद्धा चिंतन करत नाहीत असं म्हणालात ना. मग ते ज्यांचं चिंतन करत नाहीत हे सांगितलं तुम्ही मला, त्यांचे नाव सुद्धा मला माहिती नाहीत. एक कृष्णा वाचून बाकीच्या देवाचं नावही मी जाणत नसल्यामुळं मला फनन्य म्हणायचं. आणि हा फनन्य शब्दाचा अर्थ त्यानं सांगितलेला त्या महात्म्याने जेव्हा वल्लभ परंपरेतले ऐकला तेव्हा त्याने त्या शेतकऱ्याला नमस्कार घातला. म्हणे खरा अनन्यतेचा अधिकार तुझ्याकडेच आहे म्हणे बाबा, आम्ही म्हणून घ्यायचं अनन्य, पण खरा अधिकार तुझा आहे. हे आहे अनन्य मनानं चिंतन करणं. एका पांडुरंगाच्या शिवाय दुसऱ्या कोणाचं चिंतन न करता केवळ देवाचं चिंतन करणं हे अनन्यतेनं चिंतन. महात्मा काय करतो, दैवी प्रकृती त्याच्या आश्रयाला आलेली असते. महात्मा अनन्य मनानं देवाचं चिंतन करतो आणि त्याचं चिंतन देवाला जाणून चाललेलं असतं. ज्ञात्वा, जाणून भजन चाललेलं असतं. आणि जाणतो तो काय म्हणून देवाला जाणतो, भूतादिम अव्ययम इति ज्ञात्वा. हा परमात्मा सर्व भूतमात्रांचा आधी आहे, म्हणजे याच्यापासून सगळं जग जन्माला आलेलं आहे. आणि सगळं जग याच्यापासून जन्माला आलेलं असलं तरी हा परमात्मा अव्यय स्वरूपाचा आहे, त्याच्यात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. असं परमात्म्याला जाणून या परमात्म्याचं हे अनन्य मनानं भजन करतात. हे असे महात्म्य असतात. आणि अशा महापुरुषाची कथा केले वाचाविसवे.
वाणीला विश्रांती प्राप्त होते. म्हणून साधू पुरुषाची कथा करायची. ती नामदेवरायाची थोडक्यात कथा आपल्याला पाहायची आहे. नामदेवरायासारख्या साधू पुरुषाचं चरित्र पाहत असताना संताचा विचार जर आपण केला, चरित्र कथा म्हणजे काय, मला काही चरित्र सगळं सांगता येणारच नाही, काही निमित्तानं थोडासा चरित्राला स्पर्श करत करत जायचा प्रयत्न करायचा आपल्याला. चरित्राचा विचार करण्याकरता आपल्या हातात काही सामग्री लागते, काही लिहिलेलं पाहिजे. त्यांचं चरित्र कोणीतरी लिहिलेलं असावं, कोणते प्रमाण असावं, त्यांच्या समकालीन लोकांनी काही त्या संबंधानं निर्देश केलेले असावेत. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र पाहायचं झालं तर ते ज्ञानोबारायाचं चरित्र नामदेव महाराज लिहितात म्हणून आपल्याला कळायला व्यवस्था झाली. आदीचे अभंग, तीर्थावळीचे अभंग नामदेवरायासारख्या साधू पुरुषांनी जर लिहिले नसते, समाधीचे अभंग, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे अभंग जर त्यांनी लिहिले नसते नामदेवरायांनी, तर आपल्याला काही ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण चरित्र उपलब्ध झालं नसतं. जसं ज्ञानोबारायाचं चरित्र आपल्याला उपलब्ध व्हावं याच्याकरता त्यांच्या समान काळातल्या नामदेवरायांनी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे, तसं नामदेवरायाच्या संबंधानं त्यांच्या समान काळातल्या काही महापुरुषांनी अगदी थोडं लिहिलंय. काही चोखोबारायांनी लिहिलंय, काही बंका महाराजांनी लिहिलंय, काही सोयराबाईंनी लिहिलंय, काही काय अभंग त्रोटक का होईना त्यांच्या संबंधातले निर्देश, काही गोरोबा काकांनी लिहिलंय, स्वतः नाथ महाराजांनी विस्ताराने लिहिलंय. हे सगळे जसे चरित्राचे भाग आपल्याला विचारात घ्यावे लागतात, तसं नामदेवरायांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलंय. तुकाराम महाराजांसारख्या संतांनी स्वतःचं चरित्र, आत्मचरित्र लिहिलं. या ते शूद्र वैश्य केला व्यवसाय अशा 1-2 अभंगातून तुकाराम महाराजांनी स्वतःचं चरित्र लिहिलेलं आहे, नाही असं नाही, पण ते अगदी त्रोटक आहे. पण नामदेवरायांनी मात्र आपलं चरित्र सगळं स्वतःचं विस्तारानं सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आत्मचरित्र, त्याचा आधार घेता येतो आणि त्याच्या आधारानं नामदेवरायासारख्या साधू पुरुषाच्या चरित्राचं चिंतन आपल्याला करता येतं. साधूची चरित्र पाहताना देवाचं चरित्र आणि साधूचं चरित्र, याच्यात साधूच्या चरित्राची विशेषता सांगत असताना भागवतात असं म्हणलंय, भूतानाम देवचरितम दुःखायच सुखायच आणि सुखायैव हि साधूनाम त्वादृशाम अच्युतात्मनाम. अच्युतात्मा असलेल्या साधूचं चरित्र सुखच देणार आणि देवाचं चरित्र मात्र भूतमात्राच्यासाठी काही भूतांना सुखाचं आणि काही भूतांना दुःखाचं. पण साधूचं चरित्र मात्र सुखायैवही, केवळ सुख देणारं अशा पद्धतीचं साधूचं चरित्र असतं. त्या साधूमध्ये अनेक प्रकार आहेत. कोण साधू कसा असावा काही सांगता येत नाही. बाह्य स्थिती साधूची कशी असावी याच्याबद्दल काही नियम नाही. क्वचित भ्रष्टाः, क्वचित शिष्टाः, क्वचित भूतपिशाचवत नाना रूपधरा योगाः विचरन्ति महीतले. वेगवेगळ्या रूपाचं धारण करून हे सगळे महात्मे पृथ्वी तलावर विचरण करत असतात असं वर्णन आहे. क्वचित भ्रष्टाः, एखादा महात्मा, हे भ्रष्टाः शब्दाचा अर्थ करत असताना भ्रष्टवत आचरण करणारा, क्वचित शिष्टाः, शिष्टवत आचरण करणारा, क्वचित भूतपिशाचवत, एखाद्याला भूत लागला अशा पद्धतीचा पिसाटासारखा वागणारा एखादा महात्मा असू शकतो. नाना रूपधरा योगाः, अशी नाना रूप धारण करून हे योगी पुरुष जगामध्ये विचरण करत असतात. अशी त्यांची वर्णन आपल्याला पाहायला मिळतात. कसाही असू शकतो साधू, कसाही असू शकतो. एक कथा आली पुराणामध्ये. 1-2 राज्य बाजूबाजूला होती. त्या 2 राजांचं वैर होतं. त्या 2 राजाचं वैर असताना एका राजाने त्या बाजूच्या राज्यावर आक्रमण करून तिथला राजा मारला. तिथला राजा मारल्याच्या नंतर त्या राजाचा मुलगा बंदी केला. मुलगा याच्या बंदिवासात असताना पुढं हा जो राजा होता, ज्यानं त्या बाजूच्या राजाला मारलं आणि त्याच्या मुलाला बंदीत ठेवलं, तिथं त्याच्याच देशामध्ये बंदी ठेवलं होतं. तिकडचं राज्य यानं काबीज केलेलं आणि तिथल्याच तुरुंगात त्याला बंदिवासात ठेवलेलं. आणि याचं इकडं राज्य शासन चालू असताना याची मुलगी उपवर झाली म्हणून मुलीच्या लग्नाचा प्रसंग आला. लग्नाचा प्रसंग आला तेव्हा त्याने वर ठेवलं त्याच्याकरता म्हणून ते स्वयंवरा करता काहीतरी पण असतो, तो पण ठेवला त्याने. काय पण होता त्यांचा? त्या राजानं सांगितलं होतं की माझ्याकडं माझ्या पूर्वजाची कोशामध्ये असलेली 2 मौक्तिक आहेत, मोती आहेत, 2 मोती, मोठमोठाले मोती आहेत, असे मोठमोठे आहेत. या 2 मोत्याच्या तुलनेचे 108 मोती जो कोणी आणून देईल, समुद्रातून हे मोती आणायचे, ते आणायचे जो करील
त्याला माझी कन्या समर्पण करणार, हे सांगितलेलं होतं. पण जाहीर झाला होता, कोणी समोर जात नव्हता. समुद्रावर जाणं, एवढाले मोठे मोती 108 आणणं शक्य नव्हतं. मोठे मोठे लोक, मोठे मोठे राजे बाजूला होते. आणि अशा अवस्थेमध्ये एक महात्मा, अरण्यवासी, तपस्वी असलेले, त्या महात्म्याला वाटलं की आपण जावं तिथं आणि प्रयत्न करावा. कशा करता? ती राजकन्या मिळवाय करता. कोण आहे ते? महात्मा आहेत. आजपर्यंत नैष्ठिक ब्रह्मचर्यानं हजारो वर्ष तप केलेलं आहे. आले राजाकडं, राजांना नमस्कार केला. एवढा मोठा महात्मा चालून आपल्या घरी आला म्हणल्याच्या नंतर सन्मान वगैरे करून त्यांना बसवलं. विचारलं, महाराज कुठं आलात? तुझ्याकडेच आलो. कशा करता? एकदा तुझी मुलगी दाखव बरं. त्यानं आणून दाखवली. नमस्कार करायला लावला. मुलगी अशी नखशिखांत त्याने पाहून घेतली. वा, खूप सुंदर आहे म्हणे. असं म्हणावं या ना. नैष्ठिक ब्रह्मचर्य हा हजारो वर्षापर्यंत ते ब्रह्मचर्य सांभाळून तप केलेलं, आणि तो महात्मा नखशिखांत बघतो. वा, याला म्हणतात सौंदर्य, फार सुंदर आहे तुझी मुलगी, असं त्याचं वर्णन केलं. बरं, हिच्या लग्नाकरता पण काय? राजानं सांगितलं म्हणे, महाराजांच्या माझ्याकडे 2 पूर्वजाचे मोती आहेत आणि त्या मोत्याच्या जोडीचे 108 मोती आणून देईल, त्यालाही कन्या समर्पण करायचं ठरवलंय. दाखव बरं मोती. राजाला मोती दाखवणं भाग पडलं. त्याने सांगितलं, हे बघ म्हणे, याच्या जोडीचे 1 मोती माझ्या ताब्यात दे, तुला 108 मोती आणून द्यायचं काम करतो. खबरदार, मी येईपर्यंत हिचं लग्न करायचं नाही. दुसरा कोणी येईल, पणाच्या करता असलेले मोती आणून देण्याचा प्रयत्न करील, मी येईपर्यंत दुसऱ्याला मोती द्यायचा नाही. नाईलाज झाला. महात्मा, जख्ख शरीर, काय करायचं? दिला मोती हातामध्ये. महात्म्याने तो मोती घेतला, समुद्रावर गेले. समुद्रावर गेल्याच्या नंतर ते समुद्राचं पाणी असं उपसून काढाय करता आपल्या कमंडलूने एक कमंडल उपसायला लागले. किती उपसणार? समुद्रानं प्रगट होऊन या महात्म्याला विचारलं म्हणे, महाराज तुमचा अधिकार मोठा आहे म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. काय चाललंय म्हणे? तुम्ही हे कमंडलूने माझं सगळं पाणी उपसणार म्हणे. कशा करता? त्यामुळे मला काही तुझं वैर नाही, मग पाणी का उपसताय? त्यांनी सांगितलं म्हणे, हे बघ माझ्याजवळ हा मोती आहे, या मोत्याच्या जोडीचे 108 मोती मला पाहिजेत. समुद्राने सांगितलं, मग मी देतो ना, कशाला त्रास घेता? दिले तर मला काही अडचण नाही म्हणे. समुद्राने एक लाट यांच्या अंगावर टाकली, मोत्याचा ढिगारा पडला. त्याने सांगितलं 108 मोती ह्याच्यातून घ्या किंवा हे सगळे तुम्हालाच दिलेत, घेऊन जा. यांनी बरोबर तो मोती घेऊन त्याला जोडून जोडून तोलून तोलून पाहत 108 मोती काढून घेतले आणि समुद्राला सांगितलं, तर दुसरी लाट येऊ रे, तुझे तू घेऊन जा, मला काय करायचं म्हणे. 108 त्या राजाला नेऊन द्यायचे. कशा करता? त्याची मुलगी आहे ना, तिचं लग्न आहे ना, ती वरायची आहे, तिच्याशी लग्न करायचंय, म्हणून मला हे मोती पाहिजेत असं त्याने सांगितलं. समुद्राने सांगितलं, ठीक महाराज, तुमच्या मनात जसं असेल तसं. त्याला आम्ही काय करणार? ते 108 मोती झोळीत भरले. महात्मा राजाकडे आला. राजाकडे आल्याच्या नंतर राजाला त्याने सांगितलं की म्हणे, काय चाललंय? काही नाही म्हणे. मोती आणलेत म्हणे, मी पाहायचे का? राजाने सांगितलं, सांगा, दाखवा ना महाराज. ते मोती अगदी बरोबर तोलून मोलून आणलेले होते, ते जसेच्या तसे 108 मोती. राजाला त्याने सांगितलं, आता लग्न करायचं. कोणाशी? माझ्याशी. दुसरं कोणाशी करायचं? माझ्याशीच लग्न करायचं. माझ्याशी लग्न करायचं म्हणल्याच्या नंतर राजाला थोडंसं वाटायला लागलं मनामध्ये वाईट, पण काय करणार, जसा पण होता तसा पण यांनी पूर्ण करून दिलेला. महात्म्याला कन्या समर्पण करणं गरजेचं होतं. आता अशा अवस्थेमध्ये राजानं त्यांना, मला ही कन्या समर्पण करून म्हणून सांगितलं. लग्नाची सगळी तयारी झाली, लग्नाचा मुहूर्त ठरला, लग्नाचा मुहूर्त आला. आदल्या दिवशीचं सीमांत पूजन वगैरे सगळं महात्म्याने स्वतः करून घेतलं. मुंडावळे बसून बांधून हजारो वर्ष वय असलेला हा म्हातारा बसला. सगळं करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी बोहल्यावर उभा राहिला महात्मा हा बोहल्यावर उभा राहिल्याच्या नंतर अंतरपटाच्या पलीकडं ती राजकन्या येऊन उभी राहिली. आणि ती राजकन्या येऊन उभी राहिल्याच्या नंतर या महात्म्यानं सांगितलं, थोडा वेळ मुहूर्ताला वेळ आहे, मी सांगतो त्याप्रमाणे मुहूर्तावर अक्षत पडायची आहे, मी सांगतो त्याप्रमाणे मुहूर्तावर अक्षत पडायची असं महात्म्यानं सांगितल्याच्या नंतर ते थोडा वेळ सगळे थांबले. ते स्तब्ध असताना राजाला यांनी सांगितलं, तुझा बंदीतला तो राजपुत्र कुठे आहे, त्याला बोलवा लग्नाला. सगळे आनंदात असताना तुझ्या बंदिवासामध्ये कोणीतरी एक दुःखी जीव असावा, हे मला सहन होणार नाही, त्या दुःखी जीवाला बोलवा. तिथं तोही अक्षरेला हजर असायला पाहिजे, त्याचाही माझा संबंध होता, त्याच्या बापाचाही.
त्याला हजर करायचं, त्याला हजर करा म्हणल्यावर त्याला आणावं लागलं. त्या बंदीतल्या राजपुत्राला तिथं हजर केल्याच्या नंतर या महात्म्याने त्याच्याकडे नखशिखांत बघितलं, अंतरपाठ बाजूला करायला लावून त्या राजकन्याकडे नखशिखांत बघितलं. त्या राजपुत्राला सांगितलं, तू हिच्या जवळ उभा राहा बरं, तुमची दोघांची जोडी कशी दिसते मला बघायचं आहे. ते नखशिखांत बघून झाल्यानंतर महात्म्याने सांगितलं, एक शब्द कोणी बोलायचा नाही, पण मी जिंकलेला आहे, माझ्या म्हणण्याप्रमाणे हे लग्न होणार, या राजपुत्राचं हिचं लग्न लावून द्या. उदाहरण संपलं माझं. या उदाहरणातून मला काय सांगायचंय, स्वतः लग्नाला तयार झालेला, हजारो वर्ष नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणून असलेला महात्मा, दिसायला हे सगळं चरित्र त्या राजपुत्राला ती कन्या समर्पण करीपर्यंत कसं दिसलं मला सांगा. अयोग्य दिसलं. पण हे कसं आहे, क्वचित भूत पिशाचवत, भूतासारखा, पिसाटासारखा, भ्रष्टासारखा, शिष्टासारखा महात्मा कसा असावा नियम नाही. पण कसाही जरी असला तर एते ज्ञानीन समाहा, सगळ्या ज्ञानी महात्म्यांचा अधिकार समान असतो, त्यांची बोधाची भूमिका समान असते, त्यांना प्राप्त झालेली ब्रह्मरूपता समान असते. बाह्य प्रवृत्ती त्या महात्म्याची कशी आहे हे वेगळं असतं, पण तरी परंतु त्या महात्म्याची बोध संपन्नता जी आहे, ब्रह्मरूपता जी आहे, त्या दृष्टीनं जर विचार केला तर महात्मे सगळे एका अधिकाराचे असतात. आणि त्या पद्धतीनं जर विचार केला तर आपले ज्ञानोबा असतील, आपले नामदेव महाराज असतील, आपले नाथ महाराज असतील, आपले तुकाराम महाराज असतील, हे सगळे 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 महात्मे बोधाच्या भूमिकेनं एका पदवीचे जरी असले, बाह्य प्रवृत्ती वेगळी वेगळी दिसते. नामदेवरायाचे चरित्र पाहत असताना इथं काय दिसेल, भक्तीच दिसेल. ज्ञानोबराच्या चरित्रात भक्ती नाही असं नाही, पण तिथं ज्ञानाचा विशेष संबंध आपल्याला पाहायला सापडतो. नामदेवरायाचे चरित्र पाहता नामदेवरायांनी स्वतः आपलं चरित्र सांगितलंय. माझं चरित्र कसं आहे म्हणे, माझ्या चरित्राचा विचार करत असताना नामदेवराय सांगतात, माझा जन्म शिंप्याच्या कुळात झाला, शिंप्याच्या कुळात मी जन्माला आलो. नामदेवरायांनी स्वतः सांगितलंय. शिंप्याचे कुळी जन्म माझा झाला, परी हेतू गुंतला सदा, परी सदा, परी हेतू गुंतला माझा, परी सदा, परी हेतू गुंतला. त्याच्या कुळात माझा जन्म झाला, पण माझा हेतू सदा सर्व काळ सदाशिवाच्या ठिकाणी गुंतून होता, गुंतून आहे, असं स्वतःचं चरित्र नामदेव महाराज सांगतात. नामदेवरायांनी सगळं चरित्र सांगितलंय. पूर्वजाच्या संबंधानं थोडीशी कथा नामदेवरायांनी सांगताना असं सांगितलंय. नामदेवरायांचे वडील दामाशेट्टी, दामाशेट्टीचे वडील त्यांच्या सासऱ्याची कथा सांगायला सुरुवात केला. कल्याणीचा शिंपी, हरिभक्त गोमा, ते कल्याण कलबुर्गा तिकडं गुलबर्ग्याच्या बाजूला येतं, ते ज्याला आता बसव कल्याण म्हणतात सध्या, ते बसव कल्याण नामदेवराय महाराज, नामदेवरायचं सासूरवाडीचे तेच क्षेत्र आहे. नामदेवरायच्या वडिलाची सासूरवाडी तीच आहे. तिथले गोमाजी नावाचे एक शिंप्याच्या कुळात जन्माला आलेले भगवत भक्त असलेले महात्मा, कल्याणीचा शिंपी हरिभक्त गोमा, त्याची कांता उमा नरहरी भजनी. गोमाजी आणि त्यांची भार्या उमा, दोघांचं भगवत भजन चालू. अशा अवस्थेमध्ये त्यांच्या पोटी एक कन्या रत्न जन्माला आलं, तिचं नाव गोणाबाई. हे नामदेवरायची आई आहे गोणाबाई. सुकृता सरिताची त्या पोटी उत्पन्न झाली संबोधन गोणाबाई. त्या गोमाजीच्या पोटी जन्माला आलेली ही गोणाबाई म्हणजे कोण आहे, सुकृताची सरिता नदी आहे. कशाची नदी, पुण्याची नदी आहे म्हणे, पुण्याची नदी. त्या पुण्याच्या नदीमध्येच नामदेवरायासारखं रत्न मिळणार आहे ना. सुकृता सरिताची, असं गोणाबाईचं वर्णन केलं. आणि मग गोणाईचं
आणि नामदेवरायाचे वडील दामा शेट्टी यांचं लग्न झालं. गोणाई दामा शेट्टी झाले पाणी ग्रहण, या दोघांचं लग्न झालं. संसारी असून नरसी गावी, नरसी ब्राह्मणी गावाला त्यांचं राहणं होतं. आणि नामदेवरायांनी सांगितलं म्हणे, या माझ्या पूर्वजाची गोत्र मी सांगतो म्हणे. गोत्र संज्ञा ऐका पूर्वजांची सहज, मला सहज जाता जाता आठवलं म्हणून सांगतो. माझ्या आजोबाचं गोत्र होतं गाधीज. गाधीज म्हणजे विश्वामित्र. आणि आमचं गोत्र आहे भारद्वाज. गाधीज भारद्वाज दोन्ही कुळे. एक महात्मा विश्वामित्र गोत्रातला. नामदेवरायला या सगळ्या धर्मशास्त्राने सांगितलेल्या या सगळ्या गोष्टीची चाड होती, बूज होती, ज्ञान होतं. लग्न करत असताना, लग्नाचा विचार करताना दोन्ही गोत्राचा विचार केला पाहिजे. गोत्र जुळली पाहिजेत. गोत्राचा विचार करत असताना गोत्राच्या पेक्षा महत्वाचा विचार प्रवराचा असतो. प्रवराच्या पेक्षा महत्वाचा विचार गणाचा असतो. एका एका गणामध्ये अनेक गोत्र असतात. गोत्र ऋषी, प्रवर ऋषी आणि गण ऋषी. म्हणून गण आणि गोत्र जे हसतात ती मज. नामदेवरायांनी वर्णन केलं की नाही, ते गण गोत्र म्हणजे गणगोत आपण म्हणतो, पण ते गण गोत्र हे ऋषी आहेत. त्या ऋषींनी प्रवृत्त केलेली ती कुळं आहेत. ते गण ऋषी वेगळे, प्रवर ऋषी वेगळे, गोत्र ऋषी वेगळे. त्यांचा अधिकार काय? आता ते सगळं विस्ताराने चिंतन करायला आपल्याला वेळ नाही, पण त्याचं महत्व आहे. हे सगळं पाहावं लागतं. दोन कुळाच्या बाबतीमध्ये लग्नाचा विचार होत असताना त्यांचं गोत्र एक असून चालत नाही, तसं त्या गोत्राची प्रवर एक असून चालत नाही, तसा त्यांचा गण एक असूनही चालत नाही. सगळं भिन्न पाहिजे. हे सगळं पाहून लग्न झालं पाहिजे असा विचार सांगताना नामदेवरायांनी सांगितलं, माझ्या पूर्वजाचं लग्न असं झालंय. विश्वामित्र गोत्रातलं माझं आजोळ घर आहे, भारद्वाज गोत्रातलं माझं मूळचं घर आहे. आणि अशा या दोन घरामध्ये लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर त्या गोणाई आणि दामा शेट्टी या दाम्पत्याच्या पोटी माझा जन्म झाला. माझा जन्म कधी झाला? नामदेवरायांनी ते आपल्या स्वतःच्या जन्माच्या संबंधानं सांगितलं. माझे जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणे लिहिले. बाबाजी पंत नावाच्या ब्राह्मणाने माझं जन्मपत्र लिहिलं. पत्रिका तयार करून ठेवली त्यांनी. ती पत्रिका मला माहिती आहे. हे सगळं नामदेवराय नारा महाराजांना समजावून देतात त्यांच्या चिरंजीवाला. अधिक 92 शके गणित 1100 म्हणजे 1192 साली शके शालिवाहन शकाच्या 1192 वर्षामध्ये रविवारचा दिवस आहे. रोहिणी नक्षत्र आहे आणि कार्तिक शुक्ल एकादशी आहे, म्हणजे वारीचा दिवस आहे. आपली कार्तिकी वारी असते ना, तो कार्तिकी वारीचा दिवस आहे. रविवारचा दिवस आहे. रोहिणी नक्षत्र आहे. देवाच्या जन्माचं नक्षत्र आहे रोहिणी. नामदेवरायाच्या जन्माचं नक्षत्र आहे रोहिणी आहे. रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, माया घारी अस्त्र, रक्षपाळा वगैरे वगैरे देवाच्या जन्माचं वर्णन आहे. नामदेवरायाचा जन्म रोहिणी नक्षत्रावर. देवाचा जन्म बुधवारी आहे, नामदेवरायाचा जन्म रविवारी. रविवारी एक त्याचं कारण असं आहे की अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करण्याकरता आलेले हे रवी आहेत. रविवारी जन्म, रोहिणी नक्षत्राच्या दिवशी जन्म झालं. नामदेवराय जन्माला आले. जन्मापासून नामदेवरायाच्या अंतःकरणामध्ये परमात्मा पंढरीनाथाची भक्ती, घरामध्ये विठ्ठलाची भक्ती आहे. त्याचे संस्कार नामदेवरायाच्या चित्तावर आहेत. आणि त्या संस्काराच्या पोटी नामदेवरायाला लहानपणापासून देवाचं वेड असल्यामुळं एका दिवशी त्यांचे वडील कुठेतरी गेलेले असताना देवाला जाऊन पांडुरंगाला नैवेद्य समर्पण करण्याचा त्यांचा घरचा जो नियम होता, त्या नियमानुसार त्यांना देवाला नैवेद्य दाखवण्याकरता त्यांच्या मातेनं ताट वाढून दिलं आणि सांगितलं म्हणे, नामदेव देवाला जाऊन जेव घालून ये. नैवेद्य दाखवून. नैवेद्य म्हणजे काय? देवाला जेव घालणं. देवाला जेव घालायचं. देव जेवतोय, जेवतो ना. आईनं सांगितलं देव जेवतो आणि नैवेद्य म्हणजे देवाला जेव घालायचं असतं असं म्हणल्याबरोबर नामदेवरायांनी ते आईनं वाढून दिलेलं ताट घेतलं, देवासमोर गेले. देवाला म्हणायला लागले, देवा दूध घ्या, देवा हे जेवण करा. एक दूध दिल्याचंही वर्णन आहे. नामदेवा हाती दूध प्याला, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, दोन्ही वर्णन आहेत. ते दूध गरम गरम उकळतं दूध नामदेवरायांनी देवाला प्यायला द्यायला नेलं होतं म्हणे. ते दुधाचं भांड समोर केल्याबरोबर देव घाबरून असं बाजूलाच झालं. बाजूला झालं तरी यांनी पदर धरून सांगितलं, का रोज माझ्या बापाच्या हातानं पितोस ना, आज माझ्या हातानं पिणार नाहीस का म्हणे. देवाला ते दूध प्यावं लागलं.
एका दिवशी नैवेद्य दाखवायला गेले ना, नैवेद्य दाखवायला गेल्याबरोबर नामदेवरायांनी देवाला सांगितलं, म्हणे देवा जेवायला आज तुम्हाला मी घेऊन आलोय, जेवण केलं पाहिजे, जेवण करा, जेवण करा, जेवण करा. जे विबास गुणा सख्या हरी, जेवी तू कृपाळा पांडुरंगा, केशवा माधवा गोविंदा गोपाळा, जेवी तू कृपाळा पांडुरंगा. नामदेवरायांनी प्रार्थना करून देवाला जेवायला सांगितलं. देव जेवत नाही असं पाहिल्याबरोबर नामदेवराय बाजूला झाले, म्हणजे आता जेवतोस का डोकं फोडून तुझ्या समोर प्राण देव. आणि त्या लहान मुलाची ती अनन्य भक्ती पाहिल्याच्या नंतर परमात्मा पंढरीनाथाला कसंच झालं, देवाने तोंड उघडून जेवायला सुरुवात केली. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नवे हा सामान्य महिमा संताचा. देवाने नामदेवरायाच्या हाताने जेवण केलं. देवाने नामदेवरायाच्या हाताने जेवण केलं, दूध घेतलं. नामदेवरायाच्या वडिलांनी त्यांना शाळेत घातलं. अध्ययन सुरू झालं. तिथल्या अध्ययनामध्ये त्यांच्या गुरुजींनी त्यांना लिहून दिलं, म्हणे श्री गणेशाय नमः. सुरुवातीला आता लिहून देत नाहीत शिक्षक तसं काही, आता वेगळंच काहीतरी असतं. ABCD इथूनच सुरुवात होते. ते श्री गणेशाय नमः नाही, राहिलं नाही. गणेशायन महा ग गणपतीचा कोणी शिकवतच नाही, ग गवताचाच म्हणतात. श्री गणेशायन महा त्यांच्या गुरुजींनी लिहून दिलं म्हणे. चरित्रात काही ठिकाणी असं सांगितलं जातं, श्री गणेशायन महा लिहून दिलं. पण नामदेव अनन्य भक्त असल्यामुळे ते परमात्मा पंढरीनाथाशिवाय दुसरं कोणतं स्मरण करीत नसत. त्याच्यामुळं शिक्षकांनी ते श्री गणेशायन महा लिहून ठेवलं. नामदेवरायांनी पाठी पालथी घालून ठेवली आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी विचारलं, काय रे नामदेवा हे काय चाललंय? नाही म्हणे, माझी शाळा वेगळीच आहे, प्रल्हादासारखी यांची शाळा. त्यांनी विचारलं विद्यार्थ्यांनी, काय करायचं? काय नाही म्हणे, परमात्मा पंढरीनाथाच्या भजनाशिवाय आपल्याला दुसरं काही नाही, विठ्ठल विठ्ठल भजन करावं. प्रल्हादांनी हेच सांगितलं होतं, नालम द्विजत्वम देवत्वम ऋषित्वम वासुरात्मजाः प्रीणनाय मुकुंदस्य न वृत्तम न बहुज्ञता. भगवंताच्या संतोषाकरता काही लागत नाही. नालम द्विजत्वम, त्याला द्विजत्व लागत नाही. देवत्वम, देवत्व संपादन करण्याने परमात्मा प्रसन्न होत नाही. ऋषित्वम, ऋषित्व संपादन केलं, क्रांतदर्शित्व संपादन केलं, त्याच्यानेही परमात्मा संतुष्ट होत नाही. न वृत्तम, सदाचारानं केवळ परमात्मा संतुष्ट होत नाही. न बहुज्ञता, मग प्रियते अमलया भक्त्या हरिही अन्यद विडंबनम. परमात्मा प्रसन्न होण्याकरता म्हणून केवळ निर्मल भक्ती लागते. भक्तीनंच परमात्मा प्रसन्न होतो, बाकी काही लागत नाही, बाकी काही लागत नाही. ते नामदेवरायाच्या शाळेला सगळ्या शिकवणं. नामदेवरायाचे वडील होते, व्यापार करायचे, वस्त्र वगैरे विकणं वगैरे त्यांचा धंदा होता. त्याच्यामुळं आतल्या पोरालाही याचा धंदा काहीतरी करता आला पाहिजे असा विचार करून नामदेवरायाच्या तीर्थरूपाने नामदेवरायाला सांगितलं, नामा आपल्याला थोडंसं काहीतरी पोटापाण्याचा धंदा केला पाहिजे रे. काय करायचं? मला होत नाही रे आता. मग काय करायचं बाबा सांगा ना. हे वस्त्र घेऊन विकायला बाजूच्या गावाला गेलं पाहिजे रे, आपल्याला गेलं पाहिजे, धंदा केला पाहिजे. कमी किमतीत वस्त्र घ्यायची, थोडीशी वाढवून किंमत आपण विकायची, त्याच्यातून मर्यादित नफा घ्यायला अडचण नसते, तेवढा आपण नफा घ्यायचा. असा धंदा आपल्याला करायचा आहे, आपल्याला करावा लागतो असं सांगितलं. पण नामदेवरायाला ते काही त्याच्यामध्ये मन रमत नव्हतं. पण वडिलांनी सांगितलं ना, आता केला पाहिजे धंदा, म्हणून त्यांना वस्त्र दिली, वडिलांनी पाठवलं. नामदेवराय निघाले, सगळी वस्त्र घेऊन नामदेवराय निघाल्याच्या नंतर नामदेवरायांनी जाता जाता पाहिलं, त्या गोपाळपूरच्या पर्वताच्या तिथं सगळे दगड असे तळपट पडलेले उन्हातले पाहिल्याबरोबर नामदेवरायाला वाटलं की आपल्याला ऊन लागतं तेव्हा काहीतरी डोक्यावरून पांघरून घेता येतं, आपल्याजवळ उपरणी असतात, म्हणजे आपण वारकरी आहोत म्हणून. लोक याने काय करायचं, या दगडाने सगळ्या यांना तर ऊन लागतं ना, मग काय करा, यांना सगळ्याला काहीतरी थोडंसं वस्त्र आपल्याजवळ आहे ना, देऊ ना आपण. ती सगळी वस्त्र तुकडे केले, त्याच्याने त्या सगळ्या दगडांना पांघरून टाकलं नामदेवराय. आपल्याला ऊन लागतं, यांनाही लागत असलं पाहिजे. ते महापुरुषाच्या अंतःकरणाला कुठलाही भेद जाणवत नाही असं वर्णन आहे ना. 5 प्रकारचा भेद म्हणजे प्रपंच असं वेदांतात सांगितलं जातं. 5 प्रकारचा भेद कोणता? जीवेश्वर भिदा चैव जडेश्वर भिदा तथा जीव भेदो मिथश्चैव जड जीव भिदा तथा मिथश्च जड भेदो यहा प्रपंच भेद पंचकः. प्रपंच म्हणजे काय? 5 प्रकारचा भेद. जीव ईश्वरातला भेद, जड ईश्वरातला भेद, जीव जीवातला भेद, जड जीवातला भेद आणि 2 जड पदार्थातला भेद.
तिन्ही भेद उपाधी कल्पित आहेत. सच्चिदानंद परमात्म्याच्या ठिकाणी 3 प्रकारचा उपाधी आला आणि त्या 3 प्रकारच्या उपाधीच्या योगाने हे 5 प्रकारचे परस्पर 2-2 पदार्थातून भेद सिद्ध होता होता 5 प्रकारचे भेद झाले. ज्याला साभास अंतःकरण उपाधी आहे त्याला जीव म्हणतात, ज्याला साभास माया उपाधी आहे त्याला ईश्वर म्हणतात, आणि ज्याला निराभास नामरूप एवढाच उपाधी आहे त्याला जड म्हणतात. संपलं. मग या 3 पदार्थापैकी परस्पर दोघाचा संबंध पाहिल्याच्या नंतर 5 प्रकारचा भेद होतो. महापुरुषाच्या अंतःकरणाला अधिष्ठानात त्यांची दृष्टी गेलेली असल्यामुळं, उपाधीत त्यांची दृष्टी नसल्यामुळं त्यांना सर्वत्र एक परमात्म्याच्या शिवाय दुसरं काही दिसत नाही. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा, या अवस्थेला तो प्राप्त झालेला असतो. त्याच्यामुळे महात्म्याच्या दृष्टीला काही दिसत नाही. जीव ईश्वरातला भेद नाहीच आहे, जड ईश्वरातला भेद नाहीच आहे, जीव जीवातला भेद नाही, जड जीवातला भेद नाही, जडाजडातही भेद महात्म्याला जाणवत नाही. साधू पुरुषाच्या चरित्रात हे दिसून येतं. त्याच्यामध्ये नामदेवराय रस्त्यानं जाताना दगडाला पांघरुण घालतात, यांना ऊन लागतं म्हणतात. हे चरित्र आपल्याला काय सांगतं? जडात आणि जीवामध्ये नामदेवरायाला भेद दिसत नाही. जीवाला ज्याप्रमाणे ऊन लागल्याच्या नंतर त्रास होतो तसा या जडाला सुद्धा त्रास होत असला पाहिजे, ही भावना ज्या महात्म्याच्या अंतःकरणात जागी झाली, जड जीवामध्ये तो महात्मा भेद बघत नाही. म्हणा कोणता भेद नामदेवरायाच्या बुद्धीला नाही. जीव ईश्वरातला भेद आहे का? नाही. साधूच्या दृष्टीला तो नसतोच आहे. तुझ मज नाही भेद केला मला ते खूप खाली झालं. तुझ मज नाही भेद संत महात्मे बोलतातच ना, देवा तुझ्यात आमच्यात कुठलाच भेद नाही. आम्ही तू आणि आम्ही वेगळे नाहीच नाही. तुझ्यात आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. तू जर सच्चिदानंद रूप असशील तर आम्ही सच्चिदानंद रूपच आहोत. देवात आणि यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेद याने पाहिला नाही. आणि चरित्रातून हे आपल्याला दाखवता येतं. नामदेवरायाच्या चरित्रामध्ये त्यांना जीवेश्वर भेद जाणवत नव्हता. कशावरून? नामदेवरायाच्या घरच्या दिवाळीच्या सणाचं एक वर्णन आहे. सण दिवाळीचा आला, नामा राऊळासी गेला. दिवाळीचा सण आला. नामदेवरायाच्या आईनं सांगितलं, नामा आपण देवाला घरी जेवायला स्नानाला बोलवले म्हणे. आपल्याकडे देवाला काय, रोज देवाला नैवेद्य असतो, पण आपल्या घरची भाजी भाकरीच देव खातो. सणाच्या निमित्तानं काहीतरी थोडं गोडधोड केलेलं आहे. देवाला थोडं गरम पाण्याने वगैरे स्नान घालणं होईल. देवाला घेऊन येतोस का नामा? तुझ्याशी देव बोलतो ना? बोलतो आई. दूध पितो ना तुझ्या हातचं? पितो आई. नैवेद्य खातो ना तुझ्या हातानं? खातो आई. मग देवाला घरी घेऊन येतो स्नानाला? नामदेवराय म्हणले घेऊन येतो. उद्या दिवाळी आहे, नरक चतुर्दशी आहे. सकाळी उठून स्नान करावं लागतं. स्नानम कुर्याद विधुदये. चंद्राचा उदय झाल्यापासून सूर्याचा उदय व्हायच्या आत जेवढी एक 35-40 मिनिटाची वेळ मिळते तेवढ्या वेळेतच स्नान केलं पाहिजे. चंद्रोदयाच्या आधी स्नान नाही आणि सूर्योदयाच्या नंतर स्नान नाही. ही नरक चतुर्दशीच्या स्नानाची व्यवस्था आहे. घेऊन येतोच नामदेव? नामदेवराय म्हण ठीक घेऊन येतो. घेऊन येतो म्हणून नामदेवराय गेले देवाला स्नानाला घेऊन यायचं. घरी देवळात गेले. देवाला सांगितलं, देवा काय आमच्या घरी यायचं उद्या. कशा करता? स्नानाला. कोणतं स्नान? नरक चतुर्दशीचं स्नान. अरे सकाळी काकड्याला भक्त येतील ना, बडवे येतील, बाकीची भक्त मंडळी येईल ना. देवा काही अडचण नाही म्हणे, तुम्ही या ना माझ्या घरी स्नानाला या ना. आईनं काहीतरी गोड फराळाचं केलंय, फराळालाही होईल देवा, खायला मिळेल तुम्हाला काहीतरी गोडधोड. रोज भाजी भाकरीच खाता देवा. नामदेवरायला काय माहित तिकडं बाकीचं पंचपक्वान्नाचं भोजन असतं ते. लहान 5 वर्षाचं लेकरू, मी आणतो ती भाजी भाकरीच खातो, याला खायला काही नाही.
आपल्या घरी येईल, आज गोडधोड काहीतरी आईनं केलंय म्हणते, याला खायला देईल असं म्हणून नामदेवराने सांगितलं, चला ना देवा आमच्या घरी. देव म्हणले, नामा थोडं अवघड आहे रे. का? इथल्या मंडळीला बाकीच्या सगळं दर्शन द्यायला मी इथं उभं राहावं लागतं. नामदेवरावांनी सांगितलं देवाला, देवा एक काम केलं तर चालेल काय? म्हण काय? तुम्ही माझ्या घरी जा, तुमच्या जागी मी उभा राहतो. बरं आहे, तुमच्या जागी मी उभा राहतो. देवाने सांगितलं, नामा त्याच्यातही अडचण नव्हती, पण कसं माझे सगळे नियम थोडेसे अवघड आहेत. तेव्हा ते सांगा ना म्हणे, तुमचे सगळे नियम सांभाळून इथं थांबतो, तुम्ही येईपर्यंत इथं उभा राहतो. देव म्हणले, ठीक आहे नामदेवा. आणि नामदेवरायाच्या अधिकारापोटी भगवंतानी विटेवरून खाली उतरून आपल्या जागी नामदेवरायाला उभं केलं. नामदेवराय त्या जागी उभे राहिले, देवाच्या जागी उभे राहिले. देवाच्या जागी नामदेवराय उभे राहिल्याच्या नंतर नामदेवरायाला देवाने सांगितलं, नामा मी जाऊन येतो तुझ्या घरी, स्नान होईल, माझा तिथं फराळ होईल, तोपर्यंत तिकडे काकड्याची वेळ झालेली असेल, भक्त मंडळी सगळी काकड्याला येईल, ते काकडा करतील, काकडा करून घ्यायचा. काकड्याच्या प्रसंगात लोण्याची आरती असते, ते लोणी तोंडाला लावलं जातं. ते लोणी तोंडाला लावल्याच्या नंतर मी तसाच उभा राहतो, खात नाही. आणि तू जर लोणी खाल्लं, गडबड होईल, सगळ्या लोकांना कळेल की हा देव नाही, हा दुसरा कोणीतरी आहे, मग सगळं आपलं भांड उघडं पडेल. लोणी खायचं नाही बरं. नामदेवरांनी सांगितलं, देवा मी तुम्ही म्हणता तसं करतो ना, जाऊन या ना, तुम्ही माझ्या घरी जाऊन या ना. मग नामदेवरायाच्या घरी देव गेले. देवाच्या जागी नामदेवराय उभे राहिले. काकडा नामदेवरायाला ओवाळला गेला. त्या दिवशी लोण्याची आरती नामदेवरायाची झाली. नामदेवरायाच्या घरी देव गेल्याच्या नंतर गोणाईने उठणे केले, दामा शेटीने न्हाणिले, स्नान घातलं देवाला, उठणं लावून स्नान घातलं. स्नान झालं. स्नान झाल्यावर देवाला पुसायला काय, घरामध्ये पंचा आहे का काय यांच्या? काही नाही, काही नाही, टॉवेल नाही, पंचा नाही, काही नाही. देवाला कसं आहे ना, पदर माथ्याचा काढिला, बाळनंदाचा पुशिला. डोक्यावरचा पदर काढून गोणाईनं नामदेवरायाच्या आईनं देवाला पुसून काढलं. आणि देवाला केवढा आनंद आहे, केवढा आनंद आहे. आज माझ्या भक्ताच्या अंगावरच्या वस्त्राने माझं अंग पुसलं जातं, याचा देवाला जो आनंद येतो, वर्णनातीत आनंद आहे. देवाने अंग पुसून घेतलं, देवाला तिथं बसवलं गेलं, देवाला फराळाचं दिलं गेलं, देवाचा फराळ झाला. आणि फराळ झाल्याच्या नंतर देव परत विटेवर उभा राहायला आपल्या स्थानावर आला. मला काय सांगायचं आहे, ज्या अर्थी अनंत कोटी ब्रह्मांडाचा धनी असलेला हा परमात्मा पंढरीनाथ आपल्या जागी नामदेवरायाला उभा करतो. आणि आपले सगळे उपचार नामदेवरायाला समर्पण केलेले देवाला आवडतात.